300 रुपयाचं पारितोषिक आहे, याकडे लक्ष द्या. तर 2 षटकांचा सामना होतोय. यामध्ये जो जिंकेल तो अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. बघूया कुठचा संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचतोय. त्यासाठी मात्र लढत. आणि नक्कीच अजून एक आपण बघतोय व्हॉलेंटियर्स जे भेंडीपाड्यातील आहेत त्यांना मात्र गिफ्ट भेटणार आहे संध्याकाळी. त्यासाठी देखील त्यांनी उद्या सकाळी गिफ्ट मिळणार आहे. यावेळेस मात्र स्विच इट पहिल्या चेंडूवर चौकारासाठी भिरकावलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा रोहित पहिल्या 3 मॅच मध्ये 0वरती बास झाला होता. त्याला देखील माहिती ही मॅच फार महत्वाची आहे आणि यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट न गमावता त्याने चौकार ठोकलाय. तर पहिल्या चेंडूवर स्विचच्या माध्यमातून 4 धावा पटकावल्यात. यावेळेला मात्र जोरदार फटका. चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. षटकार, वाड शॉट. थँक्यू डीजे. तर आपण बघतोय इथे मात्र व्हॉलेंटियर साठी नक्कीच 8:30 वाजता यायचं आहे. तुमच्याकडे टी शर्ट आहेत. अंकुशजी तांबडी आणि नरेंद्र आणि पद्मनाथ यांच्याकडनं नक्कीच टी शर्ट आहेत. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय. इथे मात्र झेल सुटलाय. तर पद्मनाथ कलेक्शन यांच्याकडनं आणि आपण बघतोय नरेंद्र दिवा यांच्याकडनं टी शर्ट उद्या 8:30 वाजता जे आपले व्हॉलेंटियर आहेत त्यांनी मात्र उपस्थित राहायचं आहे. त्याच्यासाठी टी शर्ट आहेत. 8:30 वाजता त्यांनी उपस्थित राहायचं आहे याच मैदानावर. पुण्याच्या ॲपी गोलंदाजी मार्कवर. यात मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता, असफल ठरतोय. पूर्णपणे समाचार घेतला आतापर्यंत प्रकाश तुंबडा उर्फ ॲपी याचा. धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. रोहित आतापर्यंत 4 चेंडूची 12 धावांवर खेळतोय वैयक्तिक. याला मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतात. अपस्टिक सोडून जाणारा मला वाटतं चेंडू आहे आणि चेंडू मात्र अवंताच्या स्वरूपात मिळते. 1 धाव. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते. ते म्हणजे 13 या आकड्यावर. थोडस लगेचच मला वाटतं हात थोडासा मला वाटतं सटकला की काय असं मात्र दृश्य बघायला मिळतंय. संजय लोखंडे आहेत यष्टी रक्षक. आपण बघतोय पाणी घेऊन जायचं आतमध्ये. मी विनंती करताय व्हॉलेंटियर्स यांना. स्प्रे देखील घेऊन जायचा आहे. नक्कीच आपण बघतोय दुखापत थोडीशी जाणवते संजय लोखंडे याला. लगेच आपण बघतोय औषध घेऊन जात असताना आपण बघतोय संदेश पवार डॉक्टर आपल्याला बघायला मिळत आहेत. विदाउट डिग्री आहे मात्र सक्सेसफुल आहेत. दोन षटकांचा सामना होतोय. वेळ अभावी नक्कीच आम्हाला षटकामध्ये कपात करण्यात आली आणि नक्कीच इथे मात्र आम्ही जो 3 ते 4 षटकांचा सामना होत होता मात्र त्यामध्ये आम्ही 2 षटकं कपात केली आणि 2 षटकांचा आम्ही इथे सामना खेळवतोय. शेवटचा सामना आहे. एका बाजूला युती 11 वालाईपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी चिंचोडी संघ. डॉक्टर आलेले आहेत विदाउट. आपण बघतोय यावेळेस मात्र मागे जाऊन चेंडूला खेळल्याबद्दल स्क्वेअर लेग रिजनला छत्रछेक येतोय. चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत.
या 2 धावांशी जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल 15 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अफेल या पहिल्या षटकातील. पुरेपूर समाचार घेतलाय प्रकाश उर्फ एपी याचा. या मात्र हलक्या रीतीने चेंडूला केल्या जातंय. डीप मिड विकेट वरून शतषक येतोय. चेंडूला उचलेल का आणि तोपर्यंत नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 17 या आकड्यावर. पहिले षटक संपले. धावसंख्या ती म्हणजे 17 धावा. रोहित 5 चेंडू मध्ये आपण बघतोय 16 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. एक आपण बघितलं वाईटच्या स्वरूपात एक धावा आली होती म्हणजे 17 धावा बिनबाद 17 अशी सुरुवात बघायला मिळते. डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. DJ Sedoy Remix Salboni Se थँक यू डीजे. धावसंख्या ती म्हणजे 17 धावा. नंबर 2 चा गोलंदाज उत्तम येतोय. त्याला उत्तम कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी कारण या सामन्यामध्ये जो जिंकतोय तो अंतिम 4 मध्ये येईल उद्याच्या दिवशी खेळण्यासाठी. त्यासाठी लढत आपल्याला बघायला मिळते. पहिला चेंडू यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला शतषक आहे. त्या चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय फलंदाज आपण बघतोय रोहित मार्फत. मात्र 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 19 आकड्यावर. 2 षटकांचा सामना होतोय. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा जमवल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र बॅटची एज इथे मात्र चांगला प्रयत्न केला होता शतरक्षकाने. चांगला प्रयत्न बघायला मिळतोय. मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये. 1 धावची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 20 आकड्यावर. पुन्हा एकदा उत्तम गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज आहे तो म्हणजे रोहित. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. लगेच पंचांनी ओळखलं आणि आपण बघतोय रिव्ह्यू घेतलाय प्रकाश याने.
तर नक्कीच वाईड आहे या नक्कीच एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 21 या आकड्यावर. लक्षात घ्या बॅट्समन जरी शफल झाला असला तरी जी आपली जी वाईट आहे तीच वाईट असेल. बॅट्समन शफल झाला होता मात्र जी वाईटची रेषा आहे त्याच्या बाजूने चेंडू हा निघून गेला होता. पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 6 ने पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावर. ओ यावेळेस मात्र बघितलं पंचांनी ओळखलं आणि त्याच्यानंतर डिसिजन दिलं. अपस्टिक सोडून जाणारा चेंडू अवांतर धावण्याची भर पडते. धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 28 या आकड्यावर. रोहित आतापर्यंत 60 चेंडूचा सामना केलाय आणि 22 धावांवर खेळतोय. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न झाला होता मात्र वाईटिश लॉंगनला मात्र शत्रक्षक होता आणि कुठलीच चूक करत नाहीत. गडी बाद गॉन. पहिला हादर बफला बतोय युती इव्हेंट वालाईपाडा संघाला. थँक्यू डीजे. बघा रोहित बाद झालाय. ज्या 3 मॅच मध्ये त्याने धावा बनवलेल्या नाही आहेत त्याने या शेवटच्या मॅच मध्ये धावा बनवल्यात. 22 धावा. बडे मॅच का बडा प्लेयर रोहित दळवी. प्रदीप भोईर येतोय अजून एक चांगला खेळाडू बघू मैदानाच्या आत दाखल होतोय. प्रदीप याच्या माहितीसाठी आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधले. धावसंख्या 28 आहे आणि गडी बाद झाला म्हणजे एक गडी बाद झालाय. आतापर्यंत चांगली भागीदारी झाली होती पहिल्या विकेटसाठी मात्र विकेट गेलाय थोडाफार. मात्र आता मात्र आत्मविश्वास थोडासा वाढला असेल गोलंदाज उत्तम याचा. बघूया 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. हो यावेळेस मात्र चेंडू पडलाय मात्र अपस्टिक भरपूर सोडून गेलाय. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवांतरची नोंद केली जाते. 1 ने धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 29 या आकड्यावर. यावेळेस मात्र जोरकस मारतात फटका. चेंडू मात्र निघून जातोय वाईटिश मिडॉन क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार षटकार. थँक्यू जय. या 6 धावांची धावसंख्या पुढे फरकेल. ऊर्जा निर्माण देणारा षटकार बघायला मिळाला वालाईपाडे संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच लगेच वळतायत. अपस्टिक सोडून जाणारा चेंडू अवंताच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली पाहिजे. धावसंख्या 36 ने. शेवटचा चेंडू उत्तम याचा. पुन्हा एकदा फार लांब गेले षटक आहे. यावेळेस मात्र अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला होता. शतषक येतोय चेंडूला मात्र उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केला. तिसऱ्याचा प्रयत्न होत असताना मात्र इथे मात्र गडी बाद होतोय तो म्हणजे मला वाटतं प्रदीप बाद होतोय. आणि जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 39 धावांचं टार्गेट असेल आणि 39 धावा या कशा पार केल्या जातील आणि काय होईल काय घडामोडी होईल. मी इथे थांबतोय. मात्र आजचा माझा शेवटचा दिवस होता. मात्र उद्याच्या दिवशी माझ्या जागी मात्र सागर माळे असतील. जाऊया प्रदीपजी लोखंडे यांच्याकडे. माझ्या हरी खेळाये क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट माझ्या हरी खेळाये क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट
हॅलो थँक्यू डीजे. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. उद्याला चौथा आणि शेवटचा दिवस असेल. उद्याच्या दिवसामध्ये 12 संघ इन ॲक्शन असतील. ओमसागर ब्राह्मणगाव, गावदेवी स्पोर्ट्स देवदल असा पहिला मॅच असेल. जीवदाणे गिरीज आणि आझाद वसई असा दुसरा मॅच असेल. त्यानंतर आय ग्रुप भाटपाडा आणि पीर बाबा पापडी असा मॅच असेल. अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा आणि आय एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि गावदेवी कामन, मंगलमूर्ती नागले आणि अष्टभुजा लहूपाडा असे 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. हा मॅच आपण पाहतोय 39 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 39 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. गावदेवी कोल्ही या टीमला सलामीची जोडी आलाय. प्रकाश तुंबडा, आदिनाथ लोखंडे. ज्या प्रकारे आपण पाहतोय रोहित दलवी आणि फलंदाजी केलेली आहे. आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणि मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतो नेऊन ठेवलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही षटकाराचा झेल पकडता तर आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा, एका हातामध्ये पकडा किंवा 2 हातामध्ये पकडा, तुमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे आपले मुख्य आयोजक आहेत गणू दिवा आणि लहू घोषे यांच्याकडून हे कॅश प्राइज. सलामीची जोडी प्रकाश तुंबडा आणि आदिनाथ लोखंडे. स्ट्राइक वरती प्रकाश. बघा, कॅश प्राइज वाढलाय, 300 झालाय. 100, 200 आणि आता डायरेक्ट 300. शेवटचा मॅच आहे. पहिला चेंडू उडवलाय आणि 300 रुपयाची संधी प्रेक्षकाने गमावलाय. पहिला षटकार प्रकाश तुंबडा आप्पीच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. बघा, प्रेक्षकांनी आपली जागा बदललेली आहे. त्यांना माहिती आहे लेफ्टी फलंदाज आहे. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये येऊ शकतो आणि लगेच त्यांनी आपली जागा बदलली. बघा, तिकडे एक क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडे संधी होती, मात्र गमावल्यात. 300 रुपये गमावल्यात त्यांनी. टप्प्याचा चेंडू इशाराबूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. एक धाव कंप्लीट झालाय. खराब फिल्डिंग झालाय. योगेश आलाय बॅकअप साठी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. आता पूर्ण जिम्मेदारी असणार आहे प्रकाश तुंबडा ॲप्पी याच्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 8 आल्यात. आणखीन 31 बनवायचे आहेत 10 चेंडूमध्ये. हा ट्रॅकर जोरकस मारण्याचा प्रयत्न. अपील, जोरदार अपील. बघा, जोरदार अपील आहे. अपील मध्ये उत्साह आणि आत्मविश्वास देखील झळकलाय. तर बघा, प्रकाश एक चांगला खेळाडू आहे. नेहमीच तो खेळाडू दाखवत असतो. बॅटला जर चेंडू जर लागला असता तर नक्कीच त्याने देखील क्रीज सोडली असती. मात्र बॅट अँड बॉल याच्यामध्ये पूर्ण गॅप इथे पाहायला मिळतोय. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. पूर्ण गॅप पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल काही संपर्क नाही आहे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांनी लगेच दर्शवलंय हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन. बघा, 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 3. म्हणजे अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडूमध्ये 5 षटकार.
बॅटचं एज लागलंय अँड टेकन. प्रकाश तुंबडा बॅक टू द डग आउट. बिग ब्लो, मोठा हादरा, फलंदाज बाद. तारपा भरी नाच भरी जोडी जोडी चल पोरी. तारपा भरी नाच भरी जोडी जोडी चल पोरी. जाऊ आपले तारपणाचा जाऊ चल. तारपणाचा जाऊ पोरी तारपणाचा जा. थँक्यू डीजे. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाब्यांची गरज आहे. लक्षात घ्या, मॅच संपल्यानंतर आपण खुर्च्या जमा करायच्या आहेत. व्हॉलेंटियर्स, मॅच संपल्यानंतर खुर्च्या जमा करायच्या आहेत. हर्षद दिवा, यस ओके. इकडे आल्यास तर तुम्हाला 300 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं. जागा बदला तुम्ही. मैदानाच्या बाहेर जाहीर पकडा 300 रुपये. गणू दिवा आणि लहू घोषे यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालंय. सध्या तरी वैभव आलाय नवाने बॅटर आणि वैभव याने इथे चेंडू निर्धाव खेळून काढलाय. तेच तर्रार गोळीच्या वेगाने चेंडू हाताला होता. रोहित दलवी आणि भन्नाट वेग. 7 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावींची गरज आहे. 7 चेंडू 30 धावा. अवलेस बघा, शाळांबोल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉल. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावेंची गरज आहे. 6-30 हे समीकरण. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा. बघा, सामना अजूनही संपलेला नाहीये. अजूनही आदिनाथ लोखंडे अजूनही आहे बिग हिटर. जोपर्यंत आदिनाथ आहे तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत असतील गावदेवी कोल्हे या संघाच्या. प्रदीप येतोय. प्रदीप भोईर. मिस टायमिंग झालाय. नितेश भोईर आहे तिकडे, मात्र नितेश भोईर कडनं थोडासा मिस्टेक झालाय आणि हा झेल सुटलाय. थोडासा इंजर्ड आहे, मात्र सोपा झेल होता, पकडायला हवा होता, कारण आदिनाथ याचा हा झेल होता. ड्रॉप झाला. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावींची गरज आहे. अवलेस बघा, मिस टायमिंग, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. हा आलाय षटकार. 6 धावा. यावेळेस मात्र ओ बेकार. एक कंटिन्यू 3 टमटम. 3 टपाक टमटम. बघा, षटकार आलाय आणि आदिनाथ याने जर हा मॅच जिंकून दिला तर गणेश बनसोडे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस बघा, चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलेला आहे. एक सिंगल धाव येते आणि या सिंगल धावेने धावफलक 18 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावींची गरज आहे. तीन चेंडू आणि 21 धावींची गरज आहे. भरपूर धावा खर्च केल्या होत्या गावदेवी कोल्ही या संघाने. हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आलाय, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. एक सिंगल धाव आलाय. या सिंगल धावेने धावफलक 19 या धावसंख्येवरती. आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावींची गरज आहे. 2 चेंडू आणि 20 धावा.
इकडनं जर बघितलं तर 99% आपण पाहतोय हा सामना युक्ती 11 वालाईपाडा या संघाच्या बाजूने झुकलेला आहे, झुकताना दिसतोय. आणि युक्ती 11 वालाईपाडा टीमसाठी हे मैदान खूप लकी आहे. आणि गावदेवी कोल्ही टीमसाठी देखील मागची स्पर्धा आपण बघितली, पहिला क्रमांक त्यांनी या मैदानावरती फटकावला होता. आज देखील परफॉर्मन्स चांगला झालाय, मात्र शेवटच्या मॅचमध्ये कुठेतरी जास्त धावा त्यांनी खर्च केल्यात. अवलेज आपण पाहतोय चेंडू गॅपमध्ये इथे खेळून काढलाय, उशिरानं का होईना मात्र एक चौकार आलाय आदिनाथच्या बॅटमधून. एक चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज आहे. एक चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू इथे एक्स्ट्रा हात आलाय, वाईट चेंडू आलेला आहे. एक्स्ट्राने धाव फलक 24 या धावसंख्येवरती. अजूनही 15 धाब्यांची गरज आहे. एक चेंडू 15 धावा, एक चांगला चेंडू. हा चेंडू फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय. यस, थँक्यू डीजे. बघा फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूवरती षटकार आलाय आणि 9 धावेने हा सामना इथे गमवावा लागलेला आहे. चला आपण सत्कार आणि सन्मान करतोय भावेश वनगा यांचा. नक्कीच त्या आज रजा घेत आहेत, उद्यापासून ते आपल्याला नक्कीच